पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वनराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय। हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी, चिकन थाळी, मच्छी थाळी, राईस प्लेट, गावरान चिकन थाळी, काळा मसाला, तंदुरी, चिकन टिक्का, त्याचबरोबर 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं 31 डिसेंबर ते 10 जानेवारी 2024 पर्यंत खास ऑफर। यामध्ये स्पेशल चिकन 65 फक्त 100 रुपये आणि चिकन थाळी फक्त 100 रुपये, तसंच वाढदिवस, अॅनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र अशा हॉलची सुविधा उपलब्ध। चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया। आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड, शंकरनगर, करकम। संपर्क 7700909999। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यामध्ये हालचालींना वेग आला असून आता भीमा परिवार देखील सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे। आज भीमा परिवाराच्या वतीने संसदरत्न खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वजित महाडिक यांनी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना सोलापूरमध्ये निवडून देण्यासाठी विजय संकल्प मेळावा आज आयोजित केला होता। यावेळी त्यांनी भीमा परिवाराच्या कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले, तसेच काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांना देखील डिवचले आहे। तर पाहूया काय म्हणाले ते। मुलीच्या प्रचारासाठी देशाच्या मला वाटतं ही सोलापूरची निवडणूक एकतर्फी होईल। माजी मंत्री असतील किंवा कुणीही त्यामध्ये, कारण काँग्रेसवर लोकांचा विश्वास राहिलेला नाहीये। 70 वर्ष त्यांना सत्ता देऊन सुद्धा त्यांनी देशाचं जे हाल केलं किंवा लोकांची जी अवस्था होती ती लोकांनी स्वतः अनुभवलेली आहे आणि या 10 वर्षामध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी जो विकास केलेला आहे हेही लोक अनुभवत आहेत। आज लोकांची आर्थिक स्तर स्वतःची पत वाढत चाललेली असल्यामुळे लोक मोदीजींना समर्थन करतायत। तुम्ही पाहिलं असेल की आज देशभरामध्ये प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळतो आणि सोलापूरनं तर यापूर्वी 2 वेळा भाजपला साथ दिलेले भाजपचे खासदार निवडून दिलेले आणि मला विश्वास आहे, खात्री आहे की गत वेळेपेक्षा सुद्धा यावर्षी एक 50,000 ते 1 लाख मताधिक्य जास्त घेऊन राम सातपुते हे खासदार होते। आता निश्चित तुम्ही सांगताय वस्तुस्थिती आहे। मोहोळ तालुक्यामध्ये मी सुद्धा माझ्या मनोगतामध्ये सांगितले की काँग्रेसचे बूथ सुद्धा लागणार नाहीत, कारण राष्ट्रवादीचे आमदार या ठिकाणी आहेत। विद्यमान आमदार असो, आम्ही असो, शिवसेना असो, आम्ही सगळे ताकदवादी लोक एका बाजूला आहे। 5-10% मतं चुकून काय काँग्रेसला गेली तर गेली, 90-95% मतदान हे राम सातपुतेंना मिळणार आहे। आणि भविष्यामध्ये जर लोकांची अशी काही भूमिका असेल की जो बॅकलॉग आहे किंवा अन्य काही कामं प्रलंबित असतील तर ती कामं पूर्ण करण्यासाठी राम सातपुते साहेब आहेत आणि मी त्यांच्यासोबत भविष्यामध्ये काम करेन। सोलापूर, माढा आणि बारामतीमध्ये जयसिंह मोहिते पाटलांनी सांगितले की विजय निश्चित आहे। जयसिंह मोहिते सांगितलं सोलापूर, माढा आणि बारामती या 3 ठिकाणी आम्ही चमत्कार करू आणि तिन्ही विजय निश्चित आहे। विजय आम्ही निश्चित। कशाच्या आधारावर सांगितलं? काय चमत्कार, कशामुळे चमत्कार होणार? पाटलांचं बोलले संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात बारामती आहे। प्रत्येकाची आपापली भूमिका असेल। या देशामध्ये एकच जादू चालणार आहे, ते म्हणजे मोदींची जादू। या देशामध्ये एकाचीच गॅरंटी आणि एकावरच विश्वास आहे, तो म्हणजे मोदींची गॅरंटी आणि मोदींच्यावर विश्वास या देशामध्ये आहे। त्यामुळे कोण काय म्हणतं याच्याकडे फार लक्ष देण्याची आपल्याला आवश्यकता नाही।